नेहरू हॉस्टेल हे विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. येथे सध्या समस्यांचा पाढा विद्यार्थ्यांकडून वाचला जातोय. पिण्याच्या पाण्याची वानवा चालू असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी मुले सोलापुरात येतात आणि इथे राहतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी पाणी हे देखील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. येथील राहणाऱ्या मुलांना गेल्या 2-3 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. वारंवार रेक्टरकडे याची तक्रार करून देखील रेक्टरने याविषयी कानाडोळा केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मनपा शाळेतून किंवा आजूबाजूच्या हॉस्टेलमधून बाटल्या भरून पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे प्रेशर असते. तसेच काही विद्यार्थी कामाला जाऊन शिक्षण घेत आहेत. अशा मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही गोष्ट वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे होत नसून राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या अधिपत्याखाली सर्व विद्यार्थ्यांनी सीईओ कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले. जवाहरलाल नेहरू शासकीय वसतिगृह सोलापूर इथे गेल्या 4 महिन्यापासून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाहीये. जर विद्यार्थ्यांना पाणी प्यायचे असेल तर जवळ असलेल्या नगर परिषदमध्ये जे 1 किलोमीटर लांब आहे तिथं बॉटल्स घेऊन जावं लागतं. तिथं गेल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांना फक्त एकच बॉटल पाणी मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. जर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असेल की विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं तर इतर समाजाची किंवा इतर लोकांची काय परिस्थिती असेल हे आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं. देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला सांगतात की सुलभ प्रशासन, पण इथं सीओ साहेब किंवा इथले प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांना भेटत नाहीत. तुमच्यातले काही प्रतिनिधी येऊन भेटा. गेली 4 महिने विद्यार्थ्यांना पाणी नाही हा प्रश्न त्यांना मोठा वाटत नाही. इतपत हे निर्बुद्धी झालेले आहेत. यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या 7 दिवसात जर त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही तर एनयूसीआय विद्यार्थी काँग्रेस यांच्या विरोधात मोठं आंदोलन इथं उभं करेल असं मी त्यांना स्पष्ट आणि तीव्र शब्दात सांगतो. धन्यवाद. 4 महिने पाठपुरावा केला, त्याच्या अगोदर निवेदन वगैरे त्यांच्या कानावर घातलेलं नाहीये का तुम्ही? विद्यार्थ्यांनी वारंवार तिथल्या रेक्टर साहेब जे वसतिगृहाचे प्रमुख आहेत त्यांना तक्रारी केलेल्याच आहेत. पण हे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत. सीओ साहेब किंवा मोठे जिल्हाधिकारी यांना भेटण्याचं त्यांना तेवढं नॉलेज नाही. पण ज्यावेळी त्यांनी एनयूसीआयच्या आमच्या प्रतिनिधींच्याकडे ही तक्रार मांडली तेव्हा त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही इथं आलेलो. मग सीओ दोषी आहे असं कसं म्हणता तुम्ही? मग सीओ दोषी आहेत कारण का ज्या मूलभूत गरजा विद्यांना पुरवल्या जातात की नाही हे पाहणं त्यांचं काम आहे. जर प्रशासनाची काही चूक असेल तर त्याला आम्ही निश्चितपणे सीओ साहेब आणि मुख्यमंत्री यांना सुद्धा दोषी धरू. कारण का प्रशासनात जे लॅकमिनाज राहतात त्यासाठी सर्वस्व प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाचा एक मुख्य भाग म्हणून सीओ जबाबदार आहे. मी विद्यार्थ्यांना विचारू इच्छिते, तुम्ही कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना तिथलं सांगितलेलं आहे? त्यांची नावं सांगा. सीओ सरांना सांगितलेलं आम्ही. सीओ इथले झाले, तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना कुठलं सांगितलं होतं की पाण्याचा प्रश्न? हॉस्टेलवरचे वटकर सर आहेत त्यांना सांगितलं होतं. मग त्यांनी पाठपुरावा केलेला नाहीये का? करतो म्हणले, फक्त करतो म्हणले, पण अजून काय काम मग ते दोषी आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? मग त्यांनीच असणार ना, करतो म्हणणार नुसतं, पण काम झालंच नाही. येथे वारंवार विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे या झेडपीत कार्यरत असताना वापरण्याच्या पाण्याची वानवा असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन टॉवेल गुंडाळून हॉस्टेलपासून झेडपीपर्यंत मोर्चा काढला होता. आता परत वर्ष होत नाही तोपर्यंत पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब येथे पाहण्यास मिळत आहे. अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळत आहेत. पंखे बंद स्वरूपात आहेत, कड्या कुलपे व्यवस्थित नाहीत, स्वच्छतेचा अभाव आहे, पाणी व्यवस्थित पुरवठा होत नाही. या सर्व तक्रारी विद्यार्थ्यांकडून ऐकाव्यास मिळाल्या. या गोष्टीला विद्यार्थी वैतागले असून दरवेळेस त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. पाण्याची वानवा असल्याकारणाने सीईओ जंगम यांनी निवेदन दिल्यावर त्याची तात्काळ दखल घेऊन 2 दिवसात पाण्याची सोय करण्यात येईल असे आश्वासन दिले. येत्या 2 दिवसात याची अंमलबजावणी झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यामध्ये रेक्टरचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. नेहरू हॉस्टेल हे कायमच सोयीसुविधांच्या बाबतीत चर्चेत आहे. येथे एकही सुविधा नाही अशा तक्रारींचा पाढा विद्यार्थ्यांनी वाचला. हॉस्टेलसाठी भरपूर निधी येत असतो, त्याचा योग्य वापर करून नेहरू हॉस्टेलच्या तक्रारी सोडवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आता सीईओ जंगम हे या समस्या कितपत सोडवतील याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.